मित्रांनो नमस्कार. श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 11. रात्री 1-1:30 वाजता तो घरी पोहोचला. तो तसाच आत शिरला. त्याच्या चाहुलीने तिला जाग आली. ती त्याच्या मागोमाग आत शिरली. अर्जुन जिना चढून जात होता. तिने त्याला आवाज दिला, अर्जुन. तो जागेवर थांबला. ती त्याच्या जवळ गेली, त्याला मिठी मारली, पण तो तसाच उभा होता मख्खपणे. त्याच्या भावनाहीन चेहऱ्याने त्याने तिला पाहिलं. तिला अलगद बाजूला करत त्याच्या रूमकडे गेला. त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला. आत जाणार तोच थांबून म्हणाला, आय हॅड माय डिनर. त्याच्या असं वागणं खरं तर तिला खटकलं, पण कदाचित त्याला कामाचा व्याप असेल असं म्हणून तिने स्वतःची मनधरणी केली आणि जेवून तिच्या रूममध्ये आली. राहून राहून तिला त्याच्या भावना विरहित चेहरा डोळ्यासमोर येत होता. काहीतरी विचित्र वाटत होतं तिला, पण नक्की काय तेच कळत नव्हतं. असे विचार करता करता तिला झोप लागली. पुढचे 2-3 दिवस असंच चाललं होतं. अर्जुन घरी जवळजवळ नसल्यासारखाच होता आणि समोरासमोर आले तर दोघांचं फक्त वरवर तेवढ्यापुरते बोलणं होत होतं. तिने आज त्याच्यासाठी काहीतरी छान बनवायचं ठरवलं. तिने बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदाच ती डिश ट्राय करत होती. सगळं रेडी झालं. खूप एक्साइट होती ती. सर्विंग प्लेटर घेऊन ती अर्जुनच्या रूममध्ये गेली. त्याच्या टेबलावर प्लेटर ठेवून तिने त्याच्याकडे पाहिलं. अर्जुनने एक नजरही तिच्याकडे पाहिलं नाही. त्याला ती काही सांगणार तेवढ्यात तिच्याकडून चुकून टेबलावर असलेला ग्लास खाली पडला आणि त्याच्यातलं सगळं पाणी अर्जुनच्या अंगावर सांडलं. तो उठला. जवळजवळ तिच्या खेचकलाच. काय चाललंय तुझं? अबोली म्हणाली, सॉरी अरे, ते मी तुझ्यासाठी. ती काही पुढे बोलणार, त्याने हात पुढे करत तिला रोखलं. यू डोंट सी आय एम वर्किंग हिअर, डोंट डिस्टर्ब मी. तो मोठ्याने आवाज चढवत म्हणाला आणि तसाच वॉशरूममध्ये गेला. ती त्याचा दरवाजा लावून बाहेर आली. खरं तर तिने एवढं प्रेमाने त्याच्यासाठी केलेले पदार्थ त्याकडे बघितलं तर नाहीच, वर तिच्यावरच ओरडला. त्याच्या वागण्याचा तिला राग आला. तुला आता कधीच डिस्टर्ब करणार नाही. ती त्याच्या दरवाजाबाहेर तशीच उभी मुसमुसून रडायला लागली. तिच्या एक्साइटमेंटची पार वाट लागली होती. तिची तालीम झाली. अजून वेळ आहे. आज सकाळी जे झालं ते तिच्या मनात होतं. त्याला डिस्टर्ब करायचं नाही ना. ती त्याच्यावर राग काढायचा म्हणून तिने लेट निघाली. रात्र होत असल्यामुळे सागर तिला सोडायला आला होता. अर्जुनने दोघांना येताना पाहिलं आणि रागात त्याच्या हातातली मुठ्ठी आवडली. दोघंही हसत मस्करीत बोलत होती. थोड्या वेळाने तो निघून गेला. आज काही तो सोक्षमोक्ष करणारच होता. इतके दिवस असलेली शंका त्याच्या मनात पोखरत होती आणि त्या वेळेला तिला असं दुसऱ्याच्या गाडीवर आलेलं पाहून त्याला त्याचा पारा चढला होता. अबोली आत आली. तिने त्याला पाहिलं आणि सकाळची घडलेली गोष्ट एकदम तिला आठवली. तो तिच्या समोर येऊन उभा ठाकला. त्याच्याकडे पाहिल्यानंतर सकाळी जसं काही घडलं नाही अशा आविर्भावात होता तो. अर्जुन म्हणाला, वेअर डिड यू गो? अबोली म्हणाली, यू डोंट नो वेअर आय एम गोईंग एव्हरी डे. तीही जशास तसं म्हणाली. अर्जुन म्हणाला, ओ आय रिअली नो. तू कुठे जातेस? कोणासोबत जातेस? अबोली म्हणाली, व्हॉट? काय बोलतोयस तू? त्याच्या विषयाचा तिला गंधच लागत नव्हता. पापण्याची उघडझाप करत ती त्याला म्हणाली. अर्जुन म्हणाला, तेवढ्या रात्री त्या मुलासोबत कुठे होतीस तू? त्याच्या या अशा बोलण्याने शांतपणे घेत असलेली अबोली आता चांगलीच भडकली होती. अबोली म्हणाली, तू तुझ्या मर्जीसारखा वागतोस का? नेहमी कधीही येतो, कधीही जातो. मग मी तुला कधी विचारलं का तू कुठे जातोस? वेळी अवेळी घरी येतोस. मग तुला काय फरक पडतोय मी कुठे असते, कोणासोबत असते, कुठे जाते? तिचा राग चुकीच्या वेळी बाहेर पडत होता. तिने त्याला प्रत्युत्तर दिलं,
अर्जुन म्हणाला, मी विचारणार, कारण हे माझं घर आहे. तो आवाज चढवत म्हणाला. अबोली म्हणाली, अच्छा, मग मी कोण आहे रे? सांग ना. अर्जुन म्हणाला, आता तर मला कन्फर्म झाले. आधी तर इतकी चुरू नव्हती बोलत. कुठून शिकलीस तू? अबोली म्हणाली, मी शांतच घेते, तू भाग पाडले बोलायला. अर्जुन म्हणाला, आवाज खाली. तिरस्काराने तिच्याकडे बघत म्हणाला, मला वाटलं नव्हतं तू माझी फसवणूक करशील. माझा राग उफाळून येण्याआधी माझ्या नजरेसमोरून निघून जा. अबोली म्हणाली, अर्जुन, तू माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतोस? इतक्या खालच्या थराचा विचार तरी कसा करू शकतोस? येताना उशीर झाला म्हणून सागर सोडायला आला होता मला. अर्जुन म्हणाला, मला सांगितलं असतं फोन करून तर मी आलो नसतो का घ्यायला? अबोली म्हणाली, तू गेले कित्येक दिवस तू धड बोलत तर काय, बघतही नाही माझ्याकडे. अर्जुन म्हणाला, ही नाटके बंद कर. हे जे तू सगळ्यांना ढोंग दाखवत फिरते ना, ते माझ्यासमोर चालणार नाही. अजूनही न कळल्याचे आव आणतेस. हे तुझं जे सगळं चाललंय ते पैशासाठीच ना? पहिल्यात मी तुझ्यासारख्या मुली पैशांसाठी काहीही आणि कुठल्याही थराला जातील. ती सुन्न होऊन सगळं ऐकत होती. तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी स्वप्नात पण असा विचार करू शकत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अर्जुन म्हणाला, तुला लाज नाही वाटत? आईला बोलून सोडलं होतं तू तुझ्या गोड बोलण्याने. पैसे लुटायचं होतं ना तुला. आईवडील हयात असूनही लपून ठेवलं. खोटं सांगून या घरात शिरली. हिंमत कशी झाली तुझी? इतक्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकतेस तू? बरोबर, तुझ्या आईवडिलांची प्लॅन होता ना हा? वा, ग्रेट. आणि मोठ्या लोकांना कसं आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांना फसवायचं, त्यांच्याकडून पैसे लुबाडायचं, हीच कामं करता ना तुम्ही? तो धडाधड तिच्यावर आरोप करत सुटला होता. ज्याच्यावर प्रेम केलं तो तिच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवत होता, पैशाची भाषा करत होता. ती मुळापासून हादरली होती त्याच्या बोलण्याने, तरी शांत राहिली. तिला विश्वास होता की तो खरं समजून घेईल. अबोली म्हणाली, तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय अर्जुन? तो तिच्याकडे बघत नाही. अबोली म्हणाली, तुला वाटतंय मी पैशासाठी इकडे आले? तुमच्या घरात तुझ्यावर प्रेम केलं ते नाटक होतं का? का तर पैशासाठी? मला तर विश्वासच होत नाही तू हे सगळं म्हणतोस. मला नाही सहन होत सगळं. मी तुला सर्वस्व मानलं. काय चूक झाली माझ्याकडून जे तू असं वागतोय माझ्याशी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर अर्जुन. अर्जुन म्हणाला, होतं प्रेम, पण एकतर्फी. फक्त माझ्याकडून. वेड्यासारखं प्रेम केलं मी तुझ्यावर. आणि तू सांगत होतीस मला, नात्याचा पाया म्हणजे विश्वास असतो. चांगला विश्वासघात केला आहेस माझा. तो गूढ हसला. अबोली म्हणाली, तुझा गैरसमज झाला आहे अर्जुन. आपण बोलून सॉर्ट आऊट करू ना. तू शांत हो, मी सगळं व्यवस्थित करेन, प्लीज. तो दुसरीकडे वळतो. तिच्या बोलण्याने त्याच्या मनात चर्र होतं, पण ते एका क्षणापुरताच. त्याचे डोळेही पाणावले होते, पण तो तसं दाखवत नाही. अर्जुन म्हणाला, मी तुला शिस्तीत सांगतोय आता. मला तुझं तोंडही बघायचं नाही. ती रडत होती. त्याला समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचा पाठमोऱ्या आकृतीजवळ जाते. त्याला घट्ट भिडका घालत त्याची मनधरणी करू पाहत होती. तिला वाटलं तो शांत होईल. थोड्या वेळाने त्याच्या उफाळलेला राग निवडेल, बोलेल, खरे खोटे करेल, तिला मिठीत घेईल. पण कसलं काय? तो वृक्ष. तिच्या आसवांनी त्याच्यावर काही मात्र फरक पडणार नव्हता. त्याने तिला दूर लोटलं आणि म्हणाला, चालती हो इथून. तो एकही शब्द न बोलता उठली. येताना जशी या घरात आली होती तशीच आज या अंगावर एक वस्त्रधारी ती बाहेर पडली. बाहेर पाऊस मुसळधार बरसत होता. त्या दिवशी तिला नुसत्या रिमझिम पावसाचा त्रास होईल म्हणून बळजबरीने तिला ओढत घरात येणारा अर्जुन, आणि आज या क्षणी अशा भयान काळ्याकुट्ट रात्री भर पावसात तिला घरातून बाहेर काढत होता. आणि तिने ते घर सोडलं. त्याने तिचं काही ऐकून घेतलं नाही. वर घाणाघाती शब्दांचे वार करत सुटला होता तो. काळजाच्या चिंध्या केल्या त्याने. तिला ती रात्र आठवली जेव्हा त्याने आपल्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती.
तू मला कळालीस अबोली. ते आठवून आज दयनीय परिस्थिती झाली होती तिची. ती आज मुळापासून तुटलेली होती. ती बेफाम पाऊस, डोळ्यातले अश्रू दोन्ही मुक्तपणे बरसत होते. या अशा अवस्थेत कोसळत्या पावसात जिकडे पाय जातील तिकडे ती जाऊ लागली. एवढा वेळ सारखे रडून रडून डोळे सुजले होते तिचे. मी जी जी स्वप्ने पाहिली त्यांचा आजवर नेहमी चुराडाच होत आला आहे. अर्जुन केवढा जीव ओवाळून टाकणारा असा हा कसं झालं हे. माझं काय चुकलं की मी आधीच स्पष्ट सांगायला हवं होतं, पण त्याने माझं एकसुद्धा ऐकून नाही घेतलं. कसले गलिच्छ आरोप करत होता माझ्यावर. ही अशी अबोली कळाली होती त्याला. माझ्या प्रेमाची किंमत पैशात ठरवली. इतकं स्वस्त वाटलं त्याला माझं प्रेम. जिथे माणसाला किंमत नाही मग त्याच्या प्रेमाला कशी असणार. आक्रोश करत होती ती. तिची प्रश्न आणि तिचीच उत्तरं. हे असं सगळं जर माझ्या नशिबात येत असेल तर जगण्याला तरी काय अर्थ आहे. बाबांना मी तशी नकोशीच होती. आईलाही कधी माझ्या बाजूला बोलता नाही आलं. आणि आता कदाचित मी चुकीची असेल. मीच कुठेतरी कमी पडत असेल. स्वतःबद्दल प्रचंड न्यूनगंड तिच्या मनात आला होता. ती मनातच म्हणाली, माझ्या जवळच्या माणसांना नेहमी माझ्यामुळे त्रासच होत आलाय. आता हा त्रास संपवायचा कायमचा. मी नको आणि हा त्रास नको. तिच्या विचारांचा स्फोट झाला होता आणि आता त्याला वेगळेच वळण आलं होतं. डोक्यात विचाराचं थैमान. कधीपासून रस्त्यावर अशी अनवाणी चालत होती ती. आता तर तिचे पाऊलही अडखळायला लागले होते. ती रस्ता भटकत होती. रस्त्यात भरधाव वेगाने गाड्या येत जात होत्या. लांबूनच एक कार येत होती. तिच्या मनात एक तीव्र विचार चमकला. म्हणून तिने इकडे तिकडे न पाहता ती सरळ रस्त्याच्या मधोमध धावली आणि एक पेंचाळी घुमली. इकडे क्लबमध्ये दोघं तिघं जण ग्लासवर ग्लास रिचवत होते. त्यातला एक जण म्हणाला, हे घे भाई तुझी स्पेशल ड्रिंक. तिचं खरं गुपित कसं उघड केलंस तू त्याच्याकडे. त्यातला एक जण रणजितला विचारत होता. रणजित म्हणाला, नुसतं उघडच नाही तर नको ते सांगून त्या अर्जुनला गुंडाळलाय मी. चांगला जाळ्यात फसलाय तो आता. माझ्यापासून काय लपून राहिलंय का. त्याचा असा ब्रेनवॉश केलाय ना तिच्याबद्दल की स्वप्नातही तो तिचं नाव घेणार नाही. असं म्हणत रणजित दात विचकत हसला. रणजित म्हणाला, माझा नेम बरोबर निशाण्यावर लागलाय. किती दिवस मी बदल्याच्या आग्नीत पेटत होतो. तिच्यावर नजर ठेवूनच होतो मी. त्यात तो एक मुलगा तिच्या जोडीला दिसत होता. मग काय आयती संधी मिळाली मला. असं नव्हतं करायला पाहिजे होतं यार तू. कधीपासून शांत असलेला रणजितचा एक मित्र म्हणाला. रणजित म्हणाला, तुला काय पडली. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. एवढा मार खाल्लाय मी. असं सहजासहजी सोडेन म्हणतोस. तो दात ओठ खात म्हणाला. त्यावर पुन्हा विचित्र हसला. वा, तेव्हाचं आज काय एकदम खुशीत दिसतोय तू. एक जण दात विचकून हसला. फ्लॅशबॅक. त्या अननोन नंबरवरचा मेसेज बघितल्यावर नंतर अर्जुन त्या ॲड्रेसवर पोहोचला. ती जागा म्हणजे एक साधे हॉटेल होते. अर्जुन म्हणाला, तू इथे काय करते. अर्जुन संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला. त्याला बघितल्या सरशी अर्जुनच्या डोक्यात सनक गेली होती. अर्जुन म्हणाला, त्या दिवशीचा मार पुरला नाही वाटतं तुला. अर्जुन मूठ आवडत म्हणाला. रणजित म्हणाला, हे बघ, जे तू समजतोय तसं काही नाही अबोली. तो नाव पूर्ण करायच्या आधीच अर्जुनने त्याची कॉलर धरली. अर्जुन म्हणाला, तिचं नाव काढायचं नाही हां. अर्जुनच्या डोळ्यातला अंगार पाहून रणजित थोडा बिथरला. परत रणजित त्वेषाने म्हणाला, जर ऐकलंस ना तर तूही नाव नाही घेणार. अर्जुन म्हणाला, तू कसा आहेस मला माहीत नाही का. निघ इथून. रणजित म्हणाला, निघणारच आहे, पण एक सांगून. तुमच्या घरात जी कोणी घुसली आहे ना ती कोण आहे, कुठून आली हे तुला माहीत आहे का. काय सांगितलं होतं तिने तुला. ती अनाथ आहे हेच ना. तिची स्वतःची फॅमिली आहे. खरं वाटत नसेल तर तिला विचारून पहा. एखादी मुलगी तिचे आई वडील जिवंत असताना खोटं बोलून दुसऱ्याच्या घरात का शिरेल. थिंक. त्याला जबरदस्त धक्का बसला. आता तो आणि तुझं नशीब. आपलं काय, एक शेजारी म्हणून मी तुझं हित बघितलं. तो उठून निघून गेला. हे सगळं ऐकून
आणि ते फोटो बघून अर्जुन सुन्न पडला होता. त्याला काय खरं खोटं काहीच कळत नाही, पण त्याचं मन त्याला अजूनही सांगत होतं, अबोली तशी नाहीये. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.